नमस्कार, मी आहे श्रद्धा, तुमची योगा इन्स्ट्रक्टर आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. गणेश उत्सवाचा सण आहे आणि त्यानिमित्तानं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक खूपच साधं सोपं पण पॉवरफुल असं गणेश मंत्र मेडिटेशन. गणपती बाप्पा सुखकर्ता आहे, दुःख हरता आहे, विघ्न हरता आहे आणि तुमचा स्ट्रेस दूर करून तुम्हाला मनःशांती, सुखसमृद्धी, आनंद मिळवून देणारं आणि फक्त 5 मिनिटात होणारं असं हे सोपं मेडिटेशन आहे. ते कसं करायचं, त्याची काय कारणं आहेत, काय फायदा आहे, सगळं आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मेडिटेशन म्हटलं तर खूप मोठा गहन विषय आहे आणि तेवढंच ते साधं आणि सोपं सुद्धा आहे. बऱ्याचदा लोक मला प्रश्न विचारतात की आम्हाला मेडिटेशन करायचं आहे, आम्ही प्रयत्न करतो पण एकाच ठिकाणी ध्यान करणं, फोकस करणं आम्हाला जमत नाही. आध्यात्मिक गोष्टी तर आमच्या फार डोक्यावर न जातात. पण काही काळजी करायची गरज नाही. या व्हिडिओमध्ये आपण फार आध्यात्मिक उन्नती किंवा स्पिरिच्युअल ग्रोथ याच्यावर चर्चा करणार नाही आहोत. तुम्हाला साधं सोपं आणि सगळ्यांना जमेल असं कुठलं मेडिटेशन असेल तर ते आहे मंत्र मेडिटेशन. मंत्र मेडिटेशन ही खूपच प्राचीन आणि परिणामकारक अशी मेडिटेशन प्रॅक्टिस आहे, जी सगळे सहजरित्या करू शकतात. जेव्हा आपण डोळे बंद करून मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या मनात असंख्य विचार येतात आणि आपलं मन जे आहे ते विचारांच्या मागे धावत राहतं आणि आपल्याला फोकसच करता येत नाही. पण जेव्हा आपण मंत्र उच्चारण करतो किंवा मंत्राचा जाप करतो, तेव्हा हे मंत्र एका अँकरसारखं काम करतात आणि आपलं जे विचारांच्या मागे धावणारं मन आहे, त्याला पुन्हा एका ठिकाणी फोकस करण्यासाठी मदत करतात. मंत्रांचा जो रिदम आहे ते तुमचं ओव्हर थिंकिंग कमी करतं आणि तुम्हाला एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मदत करतं आणि हीच मंत्रांची ताकद आहे. आता कधी आणि कशी सुरुवात करावी? तर ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्या दिवसापासून तुम्ही मेडिटेशनला सुरुवात करू शकता. वर्षाचे 365 दिवस तुम्ही हे मेडिटेशन करू शकता. पण गणेशोत्सवाचा सण आहे, सगळीकडे आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे. आरत्या, कीर्तन, भजन यामुळे वातावरणात एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि या पॉझिटिव्ह एनर्जीचा जास्तीत जास्त आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल, आपलं मेडिटेशन इफेक्टिव्ह बनवायचं असेल, तर या दिवसात नक्की हे मंत्र मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा, त्याची प्रॅक्टिस करा. आणि कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण गणपती बाप्पापासून करतो, त्यामुळे तुमच्या मेडिटेशन जर्नीचा श्री गणेशा करायला ही उत्तम वेळ आहे. तर हे मेडिटेशन कधी करावं? तर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे मेडिटेशन करू शकता. सकाळी उठूनच करायला हवं का? ब्रह्ममुहूर्तावर करायला हवं का? असा कुठलाही विचार करायचा नाही. कारण तुम्ही जर फार योग्य अयोग्य वेळ बघत बसलात तर तुम्ही कधीच मेडिटेशनला सुरुवात करणार नाही. त्यामुळे तुम्हाला दिवसात जो रिकामा वेळ मिळेल, जी 5 मिनिटं रिकामी मिळतील त्यावेळेस हे मेडिटेशन करायचं. मेडिटेशनसाठी कुठला मंत्र घ्यावा आणि त्याचं उच्चारण कसं असावं? मंत्र मेडिटेशनला सुरुवात करताना कुठल्या मंत्रापासून सुरुवात करावी? तर तुमच्या आवडीचा कुठलाही मंत्र घेऊन तुम्ही हे मंत्र मेडिटेशन करू शकता. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पाचा एक साधा, सोपा आणि सगळ्यांना सहज म्हणता येईल असा मंत्र सांगणार आहे आणि तो म्हणजे ओम गंग गणपतये नमः. कुठल्याही मंत्र म्हणताना त्याच्या शब्दांकडे आणि त्याच्या उच्चारांकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, जितकं स्पष्ट आणि नीट शब्दात तुम्ही मंत्रांचं उच्चारण कराल, तेवढा चांगला परिणाम तुमच्या शरीरावर आणि मनावर मंत्रांचा होत असतो. जर चुकीच्या पद्धतीने मंत्र म्हटले तर त्याच्यातनं काही नुकसान होणार आहे का? तर नाही. पण त्यातून जो रिझल्ट अपेक्षित आहे तो मिळायला तुम्हाला वेळ लागतो. त्यामुळे मंत्रांच्या उच्चारणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्हाला मंत्र येत नसतील तर कुठल्याही तज्ज्ञांकडनं तुम्ही ते शिकून घ्या. कुठलाच मंत्र तुम्हाला जमत नसेल तर साधं सोपं ओम या मंत्रापासून तुम्ही या मेडिटेशनची सुरुवात केली तरी चालणार आहे. मंत्र उच्चारण्याच्या 3 पद्धती आहेत. एक म्हणजे वैखरी, म्हणजेच मोठ्याने बोलून मंत्र म्हणणं. दुसरं म्हणजे उपांशू, म्हणजे अगदी हळू आवाजात तोंडातल्या तोंडात पुटपुटल्यासारखे मंत्र म्हणणं. आणि तिसरं म्हणजे मानसिक, म्हणजे मनातल्या मनात मंत्र म्हणणं. जे पहिल्यांदाच मेडिटेशनला सुरुवात करतायत त्यांनी वाचिक पद्धत फॉलो करून मंत्राचा जाप करायचा आहे आणि मेडिटेशन करायचं आहे. मंत्र मोठ्याने म्हटले की तुम्हाला कळतं की तुम्ही व्यवस्थित स्पष्ट उच्चार करता आहात की नाही आणि मंत्र म्हणण्याची प्रॅक्टिससुद्धा तुम्हाला होईल. ज्यांना मेडिटेशन करायची प्रॅक्टिस आहे, थोडाफार सराव आहे, त्यांनी हळू आवाजात मंत्राचा जप केला किंवा मनातल्या मनात मंत्र म्हटलं तरी चालणार आहे. हे मेडिटेशन करायचं कसं? मेडिटेशन करण्याच्या अनेक टेक्निक्स आहेत, पण आपण एकदम साधी, सिंपल आणि सहज सगळ्यांना फॉलो करता येईल अशीच टेक्निक इथे जाणून घेणार आहोत. मेडिटेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुमची श्वासाची गती, म्हणजेच काही ब्रीदिंग एक्सरसाइजेस किंवा ब्रीदिंग पॅटर्न. पण इथे आपण एकदम सिंपल ब्रीदिंग ठेवणार आहोत. थ्रूआउट द मेडिटेशन अतिशय सावकाश पद्धतीने सिंपल इनहेल आणि एक्झलेशन करायचं आहे. फार ब्रीदिंग एक्सरसाइज वगैरे आपण या गोष्टी या व्हिडिओमध्ये त्याची चर्चा करणार नाही. आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, एक छान शांत अशी जागा बघा आणि छान कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसा. तुम्हाला खुर्चीवर बसून करायचं आहे किंवा खाली बसून करायचं आहे, तुमचा चॉईस आहे.
तुम्ही कुठेही जिथे कम्फर्टेबल असाल अशा पोझिशनमध्ये बसा. त्यानंतर हातांची अशी ज्ञानमुद्रा बनवायची आहे आणि गुडघ्यांवर आपले हात ठेवायचे आहे. ज्यांना अशा पद्धतीने ज्ञानमुद्रा बनवणं शक्य नाही त्यांनी साधे आपले हात गुडघ्यावर ठेवले तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर डोळे बंद करायचे, छान एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि हळूहळू सोडायचा आहे. सिम्पल इनहेल अँड एक्झेल असे 3 दीर्घ श्वास घ्यायचे आणि हळूहळू सोडायचे आहे. त्यानंतर आपल्याला एक संकल्प करायचा. आता संकल्प म्हणजे काय की कुठली तरी एखादी इच्छा तुमची आहे किंवा एखादी गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करता आहात, एखादी गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचा आहे, एखादी गोष्ट लवकरात लवकर व्हावी अशी तुमची इच्छा आहे. लक्षात घ्या कुठली तरी एकच इच्छा धरा. एकदम 100 इच्छा करायला जाऊ नका, कारण मग तुमचा फोकसच होणार नाही. त्यामुळे एका वेळेला एका इच्छेवरच फोकस करा आणि तो संकल्प पूर्ण झाला की तुम्ही पुन्हा एखादा नवीन संकल्प घेऊ शकता. ज्यांना कळत नाही आहे की मी कुठला संकल्प घ्यावा तर त्यांच्यासाठी सोपं करून सांगते. सोपा संकल्प म्हणजे आपण देवाचे आभार मानायचे आहेत, ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत, आणि अशाच पद्धतीने आयुष्यात चांगली प्रगती व्हावी, उन्नती व्हावी आणि सुख समाधान आणि आरोग्य असावं यासाठी आपण प्रार्थना करायची. हा एकदम बेस्ट आणि सिम्पल संकल्प आहे जो सगळेच जण फॉलो करू शकतात. आणि हा संकल्प जो आहे तो मनातल्या मनात 3 वेळा रिपीट करायचा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि हळूहळू श्वास सोडायचा. आपल्या संकल्पावर पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेट करायचं आणि मग आपलं मंत्र उच्चारण किंवा आपला मंत्रजप सुरू करायचा आहे. आता इथे तुम्ही एक हात ज्ञानमुद्रेत आणि एका हातात जपाची माळ घेऊन सुद्धा हे मंत्र पठण करू शकता. कमीत कमी 21 वेळेला तरी तुम्ही कुठल्याही मंत्राचा जप फॉलो करायला हवा. ज्यांच्याकडे वेळ आहे आणि ज्यांची इच्छा आहे ते 108 वेळा सुद्धा या मंत्राचा जप करू शकतात किंवा कुठल्याही मंत्राचा जप तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. 21 वेळा मंत्राचा जाप करून झाल्यानंतर त्या मंत्राचे जे व्हायब्रेशन आहेत ते आपल्या शरीरात फील करायचे आहेत. 1 ते 2 मिनटं त्याच पोझिशनमध्ये ध्यान करत बसायचं आहे. सगळं कॉन्सन्ट्रेशन हे आपल्या आराध्य देवतावर न्यायचं आहे, गणपती बाप्पाकडे न्यायचं आहे किंवा तुम्ही ज्या कुठल्या देवाचा मंत्र म्हटला आहे त्या देवाचं ध्यान करायचं आहे आणि हळूहळू डोळे उघडायचे आहेत. आणि डोळे उघडल्यानंतर तुम्हाला शरीरात एक पॉझिटिव्ह एनर्जीची जाणीव होईल. तुमच्या आजूबाजूला जो पॉझिटिव्ह फोरा निर्माण झालेला आहे तो 1 ते 2 मिनटं ऑब्झर्व करायचा आहे. गणपती बाप्पा हा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आहे, बुद्धीची देवता आहे, इच्छापूर्ती करणारा आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही गणेश मंत्राचा जाप करता आणि मेडिटेशन करता त्यावेळेस तुमचा फोकस आपोआप वाढतो, तुमची बुद्धी तेज होते आणि बुद्धी तेज झाली की तुम्हाला विचारांची क्लॅरिटी मिळते. विचारांची क्लॅरिटी मिळाली की आपोआप तुमचा स्ट्रेस कमी होतो, तुमची प्रगती होते, तुम्ही आणखी उत्साहाने आणि आनंदाने काम करता, तुमचं मन शांत होतं आणि तुमच्याकडे सुख समृद्धी आहे. मंत्र मेडिटेशन ही एक क्विक प्रॅक्टिस आहे विथ सिम्पल ब्रीदिंग टेक्निक. यामध्ये तुम्हाला जास्त काही तामझाम करायचं नाही, जास्त काही सेटअप करायचा नाही. फक्त एका शांत जागी 5 मिनटं बसून ही मेडिटेशन प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे. थोडे दिवस ही प्रॅक्टिस तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की याचा फरक जाणवेल. तुमचा स्ट्रेस, तुमची अँझायटी हळूहळू कमी होईल आणि तुमचं मन शांत होईल. तुमची एखादी इच्छा पूर्ण करायची असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीने मंत्र मेडिटेशन करू शकता. आणि तुमचा जो अनुभव आहे तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही मेडिटेशन टेक्निक कशी वाटली. मी जितकं साधं सोपं सहजपणे तुम्हाला सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गणपती बाप्पा मोरया. हरिओम.